हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत लहान मुलांच्या टिफिनसाठी मऊ आणि लुसलुसीत, स्वादिष्ट आणि पौष्टिक आलू पराठा। हा पराठा इतका छान लागतो की मुलं टिफिन पूर्ण संपवतात। सकाळच्या घाईत कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी आहे। तर फ्रेंड्स, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा मऊ आणि लुसलुसीत असा बटाटा रेसिपी हा पराठा इतका स्वादिष्ट आणि इतका पौष्टिक आहे की मुलांबरोबर मोठ्यांनाही खूप आवडतो। या रेसिपीसाठी लागणारे सर्व साहित्य आपल्या घरात सहज उपलब्ध असते, त्यामुळे वेगळं काही आणायची गरज नाही। अगदी सोप्या पद्धतीने आणि काही खास टिप्ससह आपण हा पराठा बनवणार आहोत, ज्यामुळे पराठा फाटणार नाही आणि छान मऊ बनेल। जर तुम्ही रोज टिफिनसाठी नवीन पदार्थ शोधत असाल तर ही रेसिपी नक्की करून पहा। तर चला तर मग अजिबात वेळ न घालवता लहान मुलांच्या टिफिनसाठी मस्त मऊ आणि चविष्ट आलू पराठा बनवायला सुरुवात करूया। तर फ्रेंड्स, सर्वात अगोदर मी इथे 4 उकडलेले बटाटे घेतले आहे आणि ते आता मी किसून घेत आहे। तर फ्रेंड्स, बटाटे उकडून झाल्याच्या नंतर त्यावरचे सालतडे काढून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे बटाटे पूर्णपणे थंड झाले की हाताने कुस्करून घ्यायचे आहे किंवा एखाद्या चाळणीच्या साहाय्याने अशा प्रकारे किसून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथं बघू शकता, अजिबात कुठलाही जाडसरपणा ह्यामध्ये नाही, एकदम सॉफ्ट आणि मऊ असा बटाटा किसून घेतलेला आहे। तर मी इथे मिक्सरचं भांडं घेतले, त्यामध्ये 5 ते 6 हिरवी मिरची आणि 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रक आणि थोडंसं मीठ टाकून हे मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतले आहे आणि एका बाजूला इथे मी फोडणीची तयारी करत आहे। तर इथे सर्वात अगोदर मी इथे तेलामध्ये जिरे टाकून घेतले, त्यामध्ये आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। त्यानंतर मिक्सरमधून जे मिश्रण काढलं होतं, अद्रक लसूण हिरवी मिरचीचं पेस्ट, ते मी आता ह्यामध्ये टाकून घेतले आहे। आता हे थोडंसं कच्चेपणा जाईल तोपर्यंत हे थोडंसं तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। तर मी इथे हळद मीठ टाकून घेतले आहे। त्यानंतर हे मिश्रण मी छान असं मिक्स करून घेत आहे। थोडंसं कच्चेपणा जात नाही तोपर्यंत हे थोडंसं खालीवर करून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे तळलेलं मिश्रण बटाट्यावरती टाकून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आता मी हे सगळं मिश्रण एकत्र मिक्स करून घेते। तर थोडंसं गरम असल्यामुळे चमच्यानेच थोडंसं हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं गार झाल्याच्या नंतर छान हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे। तर अशा प्रकारे थोडेसं थंड झाल्याच्या नंतर मी छान हाताने चांगलं असं मिक्स करून घेत आहे। तर अशा प्रकारे मी आता छोटे छोटे गोळे करून घेणार आहे, जेणेकरून आपले पराठे करता वेळेस आपण एक गोळा ठेवायचा, लगेच पराठा लाटून घ्यायचा, जेणेकरून आपला वेळ वाचतो। कारण सकाळी खूप अशी घाई असते मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी, त्यामुळे अगोदरच हे गोळे करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे मी सर्व गोळे करून घेते आणि त्यानंतर पराठे लाटून घेते। तर तुम्ही इथे बघू शकता, मी मीडियम साईजचे असे गोळे करून घेत आहे आणि त्याला चपटा आकार असा देत आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही ह्या पद्धतीने जर तुमचा पराठा फुटत असेल, तुम्ही ह्या पद्धतीने जर पराठा केला तर अजिबात तुमचा पराठा फुटणार नाही आणि चवसुद्धा अप्रतिम अशी लागते। तुम्ही एकदा ह्या पद्धतीने पराठा नक्कीच ट्राय करा। तर मी इथे आता एक पोळीचा एवढा उंडा घेतलेला आहे आणि त्याचे 2 भाग करून त्याचे छोटे छोटे 2 गोळे करून घेत आहे। तर अशा प्रकारे मी इथे 2 गोळे करून घेतले आणि ते थोडेसे चपट्या आकाराचे करून घेतले आहे। आता हे गोळे आपल्याला छान असे पुरी ह्या साईजमध्ये लाटून घ्यायचे आहे। जसे की आपण छोटा फुलका करतो पुरीचा, तशा आकारामध्ये दोन्ही गोळे लाटून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे मी दोन्ही गोळे लाटून घेतले। त्यानंतर आपण जे बटाट्याचं स्टफिंग होतं ते ह्यावरती ठेवून घ्यायचं आहे एका पुरीवरती। तर अशा प्रकारे मी इथे बटाट्याची स्टफिंग यावरती ठेवून घेतले आणि थोडंसं पसरून घेतले आहे। तर अशा प्रकारे मी दुसरा फुलका त्यावरती ठेवून घेऊन बाजूने आता छान असं पॅक करून घेतले आहे। त्यानंतर पोळीपाटवरती अशा प्रकारे पीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे। पराठा हा थोडासा मध्यम असा जाडच असतो, जास्त पातळ नाही करायचा, त्यामुळे पराठ्याचा चव अशी लागत नाही। तर फ्रेंड्स, तुमचा जर पराठा तुटत असेल किंवा फुटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने माझ्या या पद्धतीने करा, तुमचा पराठा कधीच तुटणार नाही किंवा फुटणार नाही। तर अशा प्रकारे मी इथे पराठा लाटून घेतले आहे
आणि इथे तवा गरम झाल्याच्या नंतर त्यावरती तेल टाकून घेतले आहे। तर अशा प्रकारे आपण लाटलेला पराठा त्यावरती टाकून घ्यायचा आहे। तर फ्रेंड्स, आपण जेव्हा पराठा बनवतो एकदम हलक्या हाताने तो लाटून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे थोडंसं पराठा खालच्या साईडने भाजून झाल्याच्या नंतर वरून थोडंसं कोरडं वाटायला लागल्याच्या नंतर मग पराठा पलटून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे इथे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, खूप छान अशा प्रकारे आपला पराठा फुगतही आहे आणि एकदम छान असा दिसायला सुद्धा सुंदर दिसत आहे। तर अशा प्रकारे आता मी पराठा दोन्ही बाजूने छान असा भाजून घेते। तर अशा प्रकारे मी दोन्ही बाजूने तेल लावून छान असा पराठा भाजून घेत आहे। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता आपला पराठा कुठल्याही बाजूने आणि कशाही पद्धतीने आपला पराठा फुटलेला नाही आहे। तुम्ही इथे बघू शकता एकदम छान अशा प्रकारे स्टफिंग भरलेली आणि छान असा फुगलेला सुद्धा आहे। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ट्राय करा। तर अशा प्रकारे बाकीचे सुद्धा पराठे करून घ्यायचे आहेत। तर फ्रेंड्स, आपला गरमागरम मऊ आणि लुसलुसीत असा पराठा अगदी बनून तयार झालेला आहे। हा पराठा तुम्ही दही, लोणचं, बटर किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व करू शकता। लहान मुलांच्या टिफिनसाठी, ऑफिसच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक परफेक्ट पर्याय आहे। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी आता बाकीचे पण पराठे करून घेत आहे। तर फ्रेंड्स, आपले इथे पराठे मऊ आणि लुसलुसीत असे झालेले आहेत आणि त्याचे 2 पदरसुद्धा निघत आहेत, जसे की आपण पोळी बनवतो तशा प्रकारे। तर फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकता आपला कोणताही पराठा अजिबात असा फुटलेला नाही। छान अशा प्रकारे आपले सगळे पराठे चांगल्या प्रकारे फुगत आहेत आणि 2 पडदेसुद्धा सोडत आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता। तर फ्रेंड्स, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवाराशी शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही रेसिपी बनवण्यासाठी मदत होईल। तर अशाच सोप्या आणि झटपट चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन रेसिपीचा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल। तर फ्रेंड्स, माझ्या मागीलसुद्धा रेसिपीज तुम्ही पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला छान छान रेसिपी बघायला मिळेल। तर फ्रेंड्स, तुम्ही जर ही रेसिपी घरी करून पाहिली तर मला कमेंटमध्ये तुमचा अनुभव शेअर करायला विसरू नका। तुमच्या प्रतिक्रिया वाचायला मला खूप आनंद होईल। पुन्हा भेटूया एका नवीन चविष्ट आणि स्वादिष्ट रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ बघत राहा। तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।